बहीण भावाचं नातं काय असतं मुक्ताबाई कोण शिकावं, ज्ञानराज दादा कोण शिकावं. माझ्या माऊलीने बहिणीसाठी मांडे भाजण्याकरता पाठीचा तवा केलाय. हे बहीण भावाचं प्रेम असतं. म्हणून सांभाळा माझ्या राजांनो, माझ्या दादांनो. आज या ठिकाणी कैलासवासी बाजीराव रखमाजी बाचकर ग्रामपंचायत अधिकारी यांचं प्रथम पुण्यस्मरण या बाचकर परिवाराने ठेवलंय. सगळ्यांना माझी विनंती आहे, जीवन जगत असताना निर्व्यसनी जीवन जगा, दारू सोडा आणि संसार जोडा. मी तळमळीना पोटतिडकीनं सांगतो जाता जाता, एवढं घरी घेऊन जा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरि नाम का पीला पी कर दे तेरी जिंदगी सुधर जाएंगी. मी पाया पडून तळमळीने सांगतो, दारू ही वाईट आहे गड्या, दारू पिऊ नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून दारू ही वाईट आहे गड्या, दारू पिऊ नका. एक वाक्य बोलतो, आपण सगळे जाणकार आहात बरं का साहेब दादा. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला एखादं व्यसन करायचं असेल, हिम्मत लागत नाही. निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. निर्व्यसनी जीवन जगा, स्वच्छ जीवन जगा. दारू पिण्याच्या आधी लहान लहान लेकरा बाळाचा विचार करा. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे, स्वतःच्या आईला सोडून बापाला सोडून तुमच्या घरी नांदायला आली. गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालती. कपाळ तिचे पण कुंकू टिकली तुमच्याकरता लावती. हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालती. पायाचे बूट तिचे पण जोडवे तुमच्याकरता घालती. ओबा आयुष्य हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करते. पण एवढा समाज बसलाय. या बाचकर परिवाराने मला जालन्याहून आमंत्रित केवढं, एवढा लांबून आलो. माईबाप तळमळीने सांगतो, बायको शब्दाचा अर्थ बा म्हणजे तुमच्या बाजूने, येईल त्या परिस्थितीमध्ये कोणाचीच नसताना शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्याची साथ देते, तिला बायको म्हणतात. इथं बसलेला श्रीमंत माणूस कोणी ओळखायचं का? कारण या कलियुगात सागर महाराज, काशीनाथ महाराज, विठ्ठलाला निष्ठावान रुक्मिणी भेटणं लय अवघड झालंय. रुक्मिणी भेटते पण निष्ठी करणारी, आज निष्ठा ठेवणारी विठ्ठलावरती रुक्मिणी भेटणं अवघड झालंय. म्हणून जगातील श्रीमंत माणूस तो आहे, भाग्यवान माणूस आहे, ज्याची बायको आजारपणात साथ देते, ज्याची बायको गरिबीत साथ देते, आणि ज्याची बायको अपमानात साथ देते. मग तो झोपडीत का राहणार? जगातील श्रीमंत माणूस आहे. माझी विनंती, व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका. एक वाक्य बोलतो सागर महाराज, अमोल महाराज, श्याम महाराज. लय दारू पिली, लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला, तोंड फुटेल, पण इथं कीर्तना करता समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. पाया पडून सांगतो, दारू पिण्याच्या आधी लेकरा बाळाचा विचार करा. व्यसन करू नका माईबाप. आणि 2, जन्म देणाऱ्या माईबापाची सेवा करा. आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात ना आई निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ना ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचारा आईबापाचं खरं दुःख काय असतं. आज कैलासवासी बाजीराव रखमाजी बाचकर, एक वडील या कुटुंबातून निघून गेला. फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यात बसणारं व्यक्तिमत्व, ग्रामपंचायतमध्ये अधिकारी होते, सगळ्यांशी प्रेमानं राहणारं शांत व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व, एक आधार देणारं या कुटुंबाला व्यक्तिमत्व तुम्हाला आम्हाला सोडून परक करून गेलंय, अनाथ करून गेलंय. फार प्रेम करत असतो गड्या बाप. बापाची काय किंमत असती,
या परिवाराला विचारा, तुम्ही रडाल माहीत सगळ्या जाता जाता. आज त्यांची पत्नी प्रमिलाताई, बंधू त्यांचे यशवंत भाऊ, मुलगा तन्मय, पलक दिदी, विचारा यांना. सागर महाराज हृदय भरून येईन. एक वाक्य बोलतो, अमोल महाराज तुमचा बरं का आणि माझा माप दादा कधी अर्ध्यावर डाव सोडून जाईल ना, संपून सांगता येत नाही. बरं सांभाळा माझ्या राजांनो. बाप घेतला ना, किती पप्पा पप्पा करा, बाप येत नाही. किती आवाज द्या, आज या कुटुंबाला विचारा, आज बापाचा आवाज कानावर येत नाही. 1 वर्ष झालं, वडिलाचा स्पर्श दिसत नाही पप्पाचा. असं वाटतं या गर्दीत आमचे वडील अचानक येतील आणि आम्हाला गळ्यात भेटून हंबरडा फोडून रडतील. देवा पांडुरंगा, एवढ्या लवकर आमच्या वडिलाला घेऊन जायला नव्हतं पाहिजे. ज्यावेळेस मला तन्मयनं पत्रिका पाठली व्हॉट्सॲपला, मी फोटो पाहिला तर जाण्याचं वय नव्हतं. बरं तुम्हा आम्हाला सोडून जाण्याचं वय नव्हतं. पण काही अघटित घटना घडली आणि एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व वडिलाचं निघून गेलं. बाप लय मोठा आधार असतो. बरं लय मोठा आधार असतो. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तर आयुष्यभर त्याचीच गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप. म्हणून प्रत्येकाने त्या बापाची सेवा करा मंडळी. इथं बसलेले अशी माणसं आहेत, पैसा भरपूर आहे, प्रॉपर्टी भरपूर आहे, पण महाराज पाठीवून थाप देणारा आमचा ईश्वरा समान बाप दिसत नाही, आबा दिसत नाही, तात्या दिसत नाही, नाना दिसत नाही. महाराज आज कोटी रुपयाचा बंगला आहे, त्या बंगल्यात गेलो फोटोकडे पाहिलं तर डोळ्यात पाणी येतं. म्हणून सांभाळा माझ्या राजांनो, माझ्या दादानं. बाप हा आकाशाच्या उंचीचा असतो. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कण खर कणा. त्याच्या काळजात सदा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब. त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर. सांभाळा माझ्या राजांनो, माझ्या दादांनो. बाप घरात असला ना, एक वाक्य बोलतो, मला एवढं लांबून तुम्ही बोलवले दादा. तुमचा आणि माझा बाप किती पैसे कमवतो घरात याला महत्व नाही, बाप घरात असण्याला महत्व आहे. कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप आहे. सागर महाराज, काशीनाथ महाराज, लोक म्हणतात आमचं म्हातार लय तापड आहे, आमचा बाप लय रागीट आहे, लय बोलतय, शिव्या घालतय. नाही का? बाप का टोमणे देतो, बाप का बोलतो माहिती आहे का? बापाला माहिती आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, तेवढं बँक बॅलन्स, तेवढा पैसा आहे माझ्याकडे. पण उद्या यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला टोमणे देत असतो. बरं बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळी जबाबदारीची जाणीव करून देतो. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलात असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. ताईंनो तुम्ही रडाल, सगळ्या माझ्या ताईंनो दिदींनो, लय प्रेम करतो बरं तुमचा बाप. बाप गेला, आठवा तुम्ही लहानपणापासून. तुमचा जन्म झाला, बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली, माझी कन्या जन्माला आली. बापाला लय आनंद वाटला. मुलगी चालू लागली, बागडू लागली, खेळू लागली. मुलगी म्हणायची, पप्पा मला भारीतला ड्रेस आणा ना परीचा. बाप मुलीला परीचा ड्रेस आणतो. माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, तुम्ही रडाल. पंढरपूरचा देव जर प्रसन्न झाला आणि तुम्हाला देण्याकरता उशीर करील, पण घरातला बाप नावाचा देव जर प्रसन्न झाला तर एका क्षणात तुमची इच्छा, तुमचे स्वप्न पूर्ण करत असतो. याला बाप म्हणतात. लहानपणी आठवत तुम्ही ताईंनो, तुम्ही काय म्हणायचं? ही गाडी माझ्या पप्पाची, बरं हे घर माझ्या पप्पाचं आहे, हा कलर टीव्ही माझ्या पप्पाचा आहे. पण बापाच्या डोळ्यात पाणी येतं. त्या बापाला वाटतं
फारक्याचं धनी, आज माझी लेक माझ्यापाशी उद्या लोकाच्या घरी नांदायला जाणार आहे. कधी उंबरा ओलांडला नाही तिना, अशा घरी तिला दिलं जाणार आहे. लय प्रेम करतो बाप. बापाला वाटतं कधी थकून आलो नेवास येऊन तर माझी मुलगी म्हणायची, पप्पा पाणी घ्या, पप्पा चहा घ्या, पप्पा तुम्हाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत. लय प्रेम करतो बाप. बापाचं मुलीचंही नातं असतं, मुलीचंही बापावरती फार प्रेम असतं. बाप कधी थकून आला ना, पप्पा पाय दाबू का, पप्पा जेवण करा, वेळेची वेळ बाप मुलीची काळजी घेत असतो, लय प्रेम करत असतो. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे, कोटी रुपयाचा बंगला बांधा, 2 कोटीचा बांधा, पण त्या बंगल्याच्या समोर असा झुला बांधा पाळला, आणि एका बाजूला तुमच्या बंगल्याच्या समोर तुमची थकलेली म्हातारी आई बसलेली असून द्या, आणि एका बाजूला तुमचा थकलेला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा आहे तुमच्या कोटी रुपयाच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा. घरात बंगल्यात मायबाप असलं का लय शोभा असते, लय प्रेम करतो बाप मुलीवरती. मुलगी काळीज असते बापाचं. ताईंनो, तुमचं लग्न जमतं, पहिल्यांदा बाप रडतो. मुलीच्या लग्नाच्या दिवशी दुसऱ्यांदा बाप रडतो, तिसऱ्यांदा बाप रडतो. पोटची मुलगी ज्यावेळेस विधवा होते ना, टाकून दिल्या जाते ना, तिसऱ्यांदा बाप रडतो, आणि चौथ्यांदा बाप रडतो. पोटचा मुलगा आता वेगळं राहायची भाषा करतो ना, त्या दिवशी त्याला वाटतं काय चुकलंय माझं. शेताच्या बंधावर जाऊन एकटाच रडतो. रात्री अंधार झाला तर अंधारात उशीत तोंडार घेऊन एकटाच बाप एकांतात रडतो. असं बापाचं पात्र असतं बरं. तुम्ही नारळ घ्या, गुरुजी दिसाला कडक आहे पण फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी देणारा बाप असतं बरं. म्हणून सांभाळा माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, लय प्रेम करतो. पहिल्यांदा रडला ताईंनो, तुमचं लग्न जमलं, मुलाकडच्याला मुलगी पसंत आली, एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो काशीनाथ महाराज. मुलगी म्हणते, पप्पा माझं लग्न जमलंय, मी लोकांच्या घरी जाणार आहे, म्हणून अर्धी भाकर खाता का. बापाच्या डोळ्यात पाणी आलं, ढसढसा बाप रडू लागला. बापाला वाटलं मी शेतातून थकून आलो, दमून आलो, जॉबून नोकरून, तर माझी लेक माझी दिदी मला यायची, पप्पा पोटभर जेवण करत जा. आज अर्धी भाकर खाल्ली बापाने. मुलगी म्हणते, का आज तुमचा बाप तुमच्याकरता खोटं बोलतो बरं ताईंनो. आठवा बाप म्हणतो, बाई मला भूक नाही. का बापाला माहिती आहे माझ्या परीचं माझ्या चिमणीचं लग्न जमलंय आणि उद्या लोकांच्या घरी जाणार आहे. पहिल्यांदा रडतो, दुसऱ्यांदा बाप रडतो. मुलीच्या लग्नाच्या दिवशी लॉन्समध्ये असा मंडप टाकलेला आहे, पाहुणे मंडळ आले, ढोल ताशाचा आवाज, मंगल अष्टकेचा आवाज घुमतो, सूर्यास्ताची वेळ, आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची एक वेळ असते. दुसऱ्यांदा रडतो, तिसऱ्यांदा बाप रडतो. पोटची मुलगी ज्यावेळेस विधवा होती ऐन तारुण्यामध्ये, तरुणपणात जावाई ज्यावेळेस मरून जातो ना, ढसढसा बाप रडतो. त्याला वाटतं आत्महत्या करावी, मरून जावं. त्याची सोन्यासारखी गोरी पान लेक डोळ्याच्या समोर आहे, कपाळाला काही नाही, ढसढसा बाप रडतो. ज्यावेळेस मुलगी टाकून दिल्या जाते, तिसऱ्यांदा रडतो, चौथ्यांदा बाप रडतो. पोटचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो, त्यावेळेस बाप रडतो. म्हणून सांभाळा माझ्या राधांनो, घरातल्या विठ्ठल रुक्मिणीची सेवा करा. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, त्या सेवेस कीर शरीर लोण की जय. म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. एक वाक्य बोलतो. आता रक्षाबंधन आलंय बरं का सागर महाराज. रक्षाबंधनच्या दिवशी, रक्षाबंधन हा सण आला, जसं सुभद्रेने कृष्ण परमात्म्याला राखी बांधली होती, द्रौपदीने जशी कन्हैयाला कृष्णाला राखी बांधली होती, तर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधताना उजव्या हाताला खरी रक्षाबंधन कशाला म्हणतात ऐका. वळत असताना दादाला हात जोड म्हणा, दादा हे दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन. रात्री बेरात्री अपरात्री एखादी मुलगी जर पाहून तुला करता आला दोन्ही हाताने वंदन, हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. बहीण भावाचं नातं काय असतं, मुक्ताबाई कोण शिकावं, ज्ञानराज दादा कोण शिकावं. माझ्या माऊलीने बहिणीसाठी मांडे भाजण्याकरता पाठीचा तवा केलाय. हे बहीण भावाचं प्रेम असतं. म्हणून सांभाळा माझ्या राजांनो, माझ्या दादांनो. मुली आल्यात, मुली एवढ्या मोठ्या ताईंनो, दिदींनो, मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये. तळमळीने सांगतो, पोट तिडकीने सांगतो, 22 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने मुलीचा सांभाळ केला बरं का गुरुजी.
22 दिवस मुलगी कॉलेजात जाते. एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते आणि मुलगी ज्या वेळेस पळून जाते ना, त्यावेळेस इथं बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. त्याला वाटतं आता जगता कामाने फाशी घ्यावी, मरून जावं, आत्महत्या करावी, सुसाईड करावी, मरून जावं. लय प्रेम करतो बाप. मुलगी पळून गेली, लायकी नसणाऱ्या मुलासोबत ढसढसा बाप रडतो. 22 वर्षे सांभाळलं, 22 दिवस शाळेत कॉलेजात गेली आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात लव्ह मॅरेज करून मुलगी पळून जाते ना, ढसढसा बाप रडतो. म्हणून माझी विनंती माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस पुणे मुंबईला नगरला करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेला ईश्वरा समान बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यात टाकू नका. हे बघा, कीर्तन भरपूर ऐकले आजपर्यंत. अनेक महाराज लोकांचे श्राद्धाचे कीर्तन ऐकले, अनेक बाबा लोकांचे कीर्तन ऐकले, कीर्तन भरपूर ऐकले, आवर्तन भरपूर झाले. परिवर्तन बदल झाला पाहिजे. म्हणून मी तळमळीने सांगतो, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा. कैलासवासी बाजीराव रखमाजी बाचकर यांचं प्रथम पुण्यस्मरण या बाचकर परिवाराने आयोजित केलेलं आहे. जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडे विनंती करतो, देवा, वडिलाच्या जाण्यानं या कुटुंबाला ऐन लवकर कमी वेळात बाप निघून गेला, खूप मोठं दुःख झालं. या दुःखातून पेलण्याकरता हे देवा यांना उदंड शक्ती दे, ही सदैव इच्छा व्यक्त करतो आणि लांबलेला वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो.